चंदनपूर गाव. घरात लग्नाचं वातावरण आणि नवरी तिच्या खोलीत घुंगट घेऊन बसली होती. नवरदेवाच्या येण्याची वाट पाहत होती. नवरदेवाची आई माधुरी तिच्या काळोख्या खोलीत काळे कपडे घालून बसली आणि काही मंत्र बोलत होती. ब्रह्मराक्षसा ये, नवरी तयार आहे, ये. तेव्हाच नवरीच्या खोलीचं दार उघडलं आणि कोणाची तरी पावलं खोलीच्या आत पडली. माझी प्रिय नवरी, कशी आहेस? असं म्हणत त्याने नवरीचा घुंगट वर केला आणि जेव्हा नवरीने त्याला पाहिलं, तिच्या तोंडातून घाबरून किंकाळी बाहेर पडली. वाचवा! त्याच्या हातावर मोठाले केस होते आणि चेहराही लांडग्यासारखा भयानक होता. त्याचे लांब दात ओठातून बाहेर येत होते. तो जोर जोरात हसत नवरीवर तुटून पडला. नवरीची किंकाळी बाहेर पर्यंत ऐकू आली आणि सकळ शांत झालं. ब्रह्म राक्षसाला नवरी आवडली वाटतं. नताशा रितेश सोबत लग्न करून पहिल्यांदा घरी आली होती. ते दोघे दारासमोर उभे होते. घर खूप छान सजवलं होतं. ये नताशा, आपल्या नवीन घरात पाऊल टाकून आनंदाने भरून टाक. तेव्हाच घराचे दार उघडले आणि समोर माधवी उभी होती. ये सुनबाई, या कलशाला पाय लाव आणि गृहप्रवेश रीत पूर्ण कर. हे ऐकून नताशाने कलशाला पाय मारला आणि घराच्या आत पाऊल ठेवलं. थोड्या वेळाने नताशा आणि रितेश पलंगावर बसून गप्पा मारत होते. नितेश, मला विश्वासच बसत नाहीये की आपलं लग्न झालंय आणि आपण आपल्या घरी आलो आहोत. सगळं किती लवकर झालंय ना? मग चांगलंच झालं ना. तसं पण प्रेम एकदा झामलेलं आहे तर लग्नाला उशीर का करायचा? असं बोलून दोघं एकमेकांकडे पाहून हसू लागले. ओम ब्रह्मदेवाय नमः. नताशाला मंत्र जाप करण्याचा आवाज ऐकू आला, जो माधवीचा वाटत होता. रितेश, एवढ्या रात्री मम्मी पूजा करत आहेत का? अगं, मला तर कोणाचा आवाज येत नाहीये. नताशाने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला, पण रितेशने तिला वेड्यात काढलं आणि मग खोड्या काढत लांब हात करून लाईट बंद केला. लग्नाच्या काही दिवसानंतर रितेशला एकदा ऑफिसमधून यायला उशीर झाला. रात्रीचे 11 वाजले, पण रितेशचा काहीच पत्ता नव्हता. मम्मी, रितेश अजून आला नाही. त्यांचा फोनही लागत नाहीये. गेलाय तरी कुठे? मला त्यांची काळजी वाटते. येईल तो, तू तुझ्या खोलीत जा. नताशा तिच्या खोलीत बसून त्याच्या येण्याची वाट पाहू लागली. मग कोणीतरी दार उघडलं आणि पावलांचा तिला आवाज ऐकू आला. आलास तू? असं म्हणत तिने समोर पाहिलं, तेव्हा रितेश ऐवजी एक भयानक माणूस समोर पाहून ती भीतीने कापू लागली. तिचा श्वास अडकला आणि हृदयाची धडधड वाढू लागली. आज रितेश नाही येणार, असं म्हणत तो तिच्याकडे येऊ लागला. त्याचा भयानक चेहरा पाहून नताशाची स्थिती भयंकर होत चालली होती. तिने त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न केला, पण तो तिच्यावर तुटून पडला आणि भयानक आवाज करत बोलला, तू आता माझी आहे. हे ऐकून नताशा जोरात ओरडली आणि बेशुद्ध पडली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती सुरक्षित तिच्या बेडवर होती. रितेश तिच्या जवळ बसला होता आणि माधवी तिथेच उभी होती. नितेश, तू कुठे होतास? असं म्हणत तिने त्याला मिठी मारली आणि जोरात रडू लागली. काय झालं नताशा? काहीतरी सांग. तू एवढी घाबरलेली का दिसतेस? तो भयानक होता. तो प्राणी होता, माणूस नाही. मी सांगू शकत नाही तो कसा. एवढं बोलून ती पुढे बोलू शकली नाही आणि पुन्हा तिने रितेशला मिठी मारली आणि रडू लागली. हिला काही झालेलं नाही. नक्कीच एखादा भयानक स्वप्न पडलं असेल.
असं नाहीये, मी जागी होते. त्याने माझ्यावर हल्ला केला आणि मग मला काहीच आठवत नाहीये. रिलॅक्स नताशा, तू झोप आता. असं समज वाईट स्वप्न पडलं तुला. नताशा त्याचं बोलणं ऐकून गप्प झाली, पण तिला वाटत होतं की हे तिच्यापासून काहीतरी लपवत आहेत. त्याच रात्री आणखी एक चाहूल लागली. रात्रीचे 3 वाजले होते. नताशाला घुंगरूंचा छन छन आवाज येऊ लागला आणि तिला जाग आली. तिने पाहिलं की रितेश शांत झोपलाय, म्हणून तिने त्याला जाग न करताच तिचे पाय जमिनीवर ठेवले आणि तो आवाज ऐकत खोलीतून बाहेर आली. आवाजाचा पाठलाग करत ती घराच्या अंगणात येऊन पोहोचली. तिथे तिने पाहिलं की लाल साडी नेसलेली बाई पुढे चालत जात आहे. नताशा तिच्या मागे मागे खूप पुढे निघून गेली. मग ती बाई अचानक थांबली आणि नताशाकडे वळली. तिचे डोळे लाल लाल चमकत होते. कोण आहेस तू? मी रितेशची पहिली बायको आहे. तू इथे काय करतेस? माझ्याकडे जास्त वेळ नाही, तो येईल. कोण येईल? तोच राक्षस ज्याने आज तुझ्यावर हल्ला केला. कोण आहे तो? त्याचं काय सत्य आहे? माधुरीला मूल नव्हतं. स्वतःचं मूल मिळावं म्हणून तिने सर्व उपाय केले, पण तरीही तिला मूल झालं नाही. म्हणून तिने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी काळ्या जगातला देव ब्रह्मराक्षसाची पूजा करणं सुरू केलं. ब्रह्मराक्षसाने सर्वात आधी तिच्या पतीला मारलं आणि मग एका दिवसासाठी त्याच्या काळ्या जगात घेऊन गेला. जेव्हा ती परत आली तेव्हा त्यानंतर काही महिन्यांनी तिला रितेश झाला. याचा अर्थ आहे की रितेश त्या ब्रह्मराक्षसाचा मुलगा आहे, एका सैतानाचा. हो, पण त्याच्या जन्मानंतर ही गोष्ट इथेच थांबली नाही. ब्रह्मराक्षसाने माधवीकडून एक वचन घेतलं की रितेश 18 वर्षांचा झाल्यावर तो त्याच्या 3 नवीन नवरींना ब्रह्मराक्षसाला समर्पित करेल. त्याच्या पहिल्या बायकोला ब्रह्मराक्षसाने शिकार केलं. मग दुसरी बायको मी होते. मला सुद्धा रितेशने पहिल्याच रात्री ब्रह्मराक्षसाच्या ताब्यात दिलं आणि त्याने माझा जीव घेतला. म्हणजे याचा अर्थ हा आहे की त्याची तिसरी बायको मी आहे आणि मला तो त्या राक्षसाच्या ताब्यात देईल. हो, तो हेच करायचा प्रयत्न करतोय, पण तुझ्याकडे स्वतःला वाचवायचंय आणि दोन्ही मायलेकांना मारायची एक संधी आहे. प्लीज मला सांग, हे कसं शक्य आहे? तुला ते मायलेक एक विधी करून त्या राक्षसाच्या ताब्यात देतील. जर तो विधी पौर्णिमेच्या रात्री बरोबर 1 वाजता पूर्ण केला नाही तर ब्रह्मराक्षस नाराज होईल आणि त्या दोघांचा खेळ संपून जाईल. असं बोलून तिने नताशाला त्या विधीबद्दल सगळं सांगितलं आणि हेही की तो विधी रोखून ती तिचा जीव कसा वाचवेल. सगळं सांगून ती बाई गायब झाली आणि मग नताशाही तिच्या घरी परत येऊन गुपचूप पुन्हा रितेशच्या बाजूला झोपली. काही दिवसांनी जेव्हा पौर्णिमेची रात्र आली तेव्हा माधवी हातात दुधाचा ग्लास घेऊन नताशाकडे आली. घे बाळा, हळदीचे दूध. आजपासून रोज हे प्यायला सुरुवात कर. नवीन नवरीसाठी चांगलं असतं. हे ऐकून नताशाला समजलं की यात नक्की बेशुद्धीचं औषध असेल, कारण आज रात्री हे तिचा बळी देणार आहेत. म्हणून तिने दुधाचा ग्लास घेऊन स्वतः जवळ ठेवला. मम्मीजी, हे थोडे थंड होऊ दे, मग पिते, ओके? हे ऐकून माधवी खोलीतून निघून गेली आणि नताशाने ती जाताच दूध खिडकीतून बाहेर फेकून रिकामा ग्लास टेबलावर ठेवला. आता नताशा डोळे बंद करून झोपायचं नाटक करू लागली. माय लेकांनी त्यांचं काम सुरू केलं. काही वेळाने त्यांनी त्यांच्या विधीची सगळी तयारी केली होती. माधवी आणि रितेश मंत्र बोलत होते आणि आता 1 वाजायला 1च मिनिट बाकी होता. तेव्हाच तिथे धूर झाला आणि ब्रह्मराक्षस समोरून येताना दिसला. ब्रह्मराक्षसा, आमचा शेवटचा बळी स्वीकार कर. ही नवीन नवरी तुझ्यासाठी तयार आहे. हिला तुझ्या हातांनी संपवून हिचा आत्मा तुझ्या सोबत घेऊन जा आणि आम्हाला
तुझ्या बंधनातून मुक्त कर. असं म्हणत माधवीने चाकू उचलून ब्रह्मराक्षसाला दिला. पण तेव्हाच नताशाने तिचे डोळे उघडले आणि झटकन चाकू तिच्याकडून हिसकावला. हे पाहून दोघे मायलेक घाबरले. 1 वाजायला 10 सेकंद उरली होती. नताशाने तोच चाकू माधवीच्या गळ्यावरून फिरवला आणि ती तिथेच पडून तडफडू लागली. बळी द्यायची वेळ संपली आणि ब्रह्मराक्षस ओरडू लागला. तू ठरलेल्या वेळी मला नवरी दिली नाहीस, आता तुला मरावं लागेल. असं म्हणत ब्रह्मराक्षसाने त्याचे तीक्ष्ण नख रितेशच्या पोटात खुपसून त्याचं पोट फाडलं. त्यानंतर तो नताशाकडे पाहू लागला. नताशा घाबरली, पण दुसऱ्या क्षणी ब्रह्मराक्षस तेथून गायब झाला आणि सगळं शांत झालं. नताशा समोर माधवी आणि रितेशचं प्रेत पडलं होतं, पण तिला त्यांच्या मृत्यूचं अजिबात दुःख नव्हतं, कारण माणसाच्या रूपात हे दोघेही सैतान होते.